ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता। भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय। संबंध सुधारण्यावरही भर। ट्रम्प सरकारची धोरणं आणि निर्णयांची शेअर बाजाराला मोठी झळ। ट्रम्पच्या शपथविधीपासून आतापर्यंत भारतीय गुंतवणूकदारांचं 45 लाख कोटींचं नुकसान। ट्रम्प प्रशासनाकडून शेकडो परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द। कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं अनेक परदेशी विद्यार्थ्यांना फटका। सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी। सीएनजीच्या किमतीत 1.5 रुपयांनी तर स्वयंपाकात गॅसच्या दरात 1 रुपयांची वाढ। आजपासून नवी दरवाढ लागू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षित। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका। रुग्णालयावर काय कारवाई करायची याचा निर्णय शासन स्तरावर होणार। सूत्रांची माहिती। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉस्पिटलला नोटीस। तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट न घेण्याच्या सूचना। डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार। पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पुणे पोलिसांकडून जमावबंदी। 5हून अधिक लोकांना एकत्र येण्यास रुग्णालय परिसरात बंदी। आंदोलनामुळे होणारी अडचण लक्षात घेता पुणे पोलिसांचा मोठा निर्णय।